ये ना फेक ना फेक ना फेक ना उतरलेच नाही ते फेक ना शिवरात्रीला बी होता ते मला सकाळी सांगितलं होतं ते असं असं करू. आपको प्याला चिखलीवर ना आलं. अरे ते फेक फेक ती कातर फेक फेक ना तोंडावर डायरेक्ट कातर फेकीन ते सारखा माग सर 2-3 बाटली बाहेर आली. बांधाच्या बहिणीला सकाळी फोन केला ते असं करतोय मी म्हटलं येतो इकडं तर ते असे टाळे करायला लागले. ना कातर जर फेकली ना गुलमोहर रोडवर पोटच्या मुलानेच केला आईचा खून. नवलेनगर परिसरातील घटनेमुळे खळबळ. संशयित मुलगा ताब्यात. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास घडली. बेबी गवारे वय 60 असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते. तिचा मुलगा संशयित सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती किरकोळ कारणातून आईला मारहाण करत भिंतीवर आपटले व चाकू व अडकित्त्याच्या सहाय्याने आईचा खून केल्याचे प्राथमिक माहितीवरून पुढे आले आहे. घटनेनंतर त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित असलेला मुलगा सुहास याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ये ना फेक ना फेक ना फेक ना उतरलेच नाही ते फेक ना शिवरात्रीला बी होता ते मला सकाळी सांगितलं होतं ते असं असं करू. आपको प्याला चिखलीवर ना आलं. अरे ते फेक फेक ती कातर फेक फेक ना नवलेनगर या भागामध्ये महिला नामे बेबी गवारे आणि त्यांचा मुलगा सुहास गवारे हे भाड्याच्या घरात राहायचे होते. आज रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की या ठिकाणी काहीतरी वाद चालू आहे. त्याप्रमाणे आमचं सेक्टर आणि आमचा स्टाफ या ठिकाणी पोहोचला असता सदर ठिकाणी बेडरूममध्ये दरवाजा बंद होता आणि एका महिला खाली जमिनीवर पडलेली होती. दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये गेलो. आरोपी जो आहे तिथं बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये कात्री हे हत्यार होतं. आम्ही दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं. एकंदरीत त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. महिला जी मयत आहे तिचं शव आम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे.